झाला जोक दीपेश. काय झालं सांग. मी असा सपोर्ट दिला, हा बोलला की पटकन बाबा कव्हर. हा शेल्टर टाकत होता. काय करत तुम्ही? ड्रोनला शेल्टर टाकत होता. पहिला बोललो छत्री काढता, हा पण काय किसिंग पॉइंट घ्यायचा होता की काय. शिवी घातली त्याच्या अवयवाचा उद्धार केला म्हणजे शिवी नाही. अरे मस्करी. अशा मस्करी चालतात. काय झालं? अरे त्याला सांगितलं तू शेणचड लाव जरा. हा सगळं टाकणार आहे तो. तू तिकडे काय करतोय. आता हेल्प करतोय. नाही ना गेला ड्रोन ड्रोन काढता पाऊस आला. त्याच्यामुळे दिनेशने आमच्याने काहीतरी शिव्या घातल्या आणि शेल्टर टाकत होता तो ऍक्च्युली ड्रोन साठी प्रोटेक्शन. माझच करा. चला आता परत एकदा ट्राय करूया. महत्वाचं होतं तेव्हा छत्री काढली नाही, पण त्यातलं पाणी जे आहे ते पहिला यूज करायचं बरोबर ना. छत्री एक आतमध्ये कुठं पडलेली. छत्री आतमध्ये पॅक करून छत्री कहना क्या चाहते हो. कहाँ से आते ये लोग. चलो जल्दी पनवेल निकलना है भाई. राघवला परत आता जंगल. पहिल्या पायऱ्या होत्या. हा दादा बोलतोय की इकडून पहिल्या पायऱ्या होत्या. आता हा पावसाच्या पाण्याने हे होत असतील ते. पूर्ण जंगल आहे. वाघबीळ म्हणजे पहिला वाघ राहत होता तिकडे. नाही इकडे जरा कन्फ्युजन आहे ना वाटेचं. हा तिकडे झाड पडलंय. हे बघा वारूळ बघा एक नंबर. थांबा दाखवतो. वेट करा. वाव जबरदस्त. जास्त जवळ नको. काय साप नसतो त्याच्यात. मी बोललोच ना त्यामध्ये साप असतो. मुंग्या पण असतात. मुंग्यांचाच वारूळ असतो. जबरदस्त. वारूळ हा ते झाडामुळे तिकडनं बंद झालं. आले का रे सगळे. हा ही वाट आहे प्रॉपर खरी. बोचल मुच्छल परत घेतली. चलता है. इसके सिवा मजा नहीं आता है ब्लॉग में. क्या बोलती पब्लिक. बराबर ना. इकडे बघा भारी गाडी मी आहे. गाडी ते भारी होता. मी गाडी आहे. हे बघा एक नंबर. तर मित्रांनो पाहायला खूप सुंदर असा हे वाघबीळचा स्पॉट आहे. आणि आता तुम्हाला वरून दाखवतोय. वरती जाऊया. वरून बघूया कसा व्ह्यू दिसतो तो. आणि इकडे जर आलात तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे कचरा करून जाऊ नका. इथे खूप स्वच्छ अशी जागा आहे. जास्त अशी एक्सप्लोर झालेली नाही आहे. त्याच्यामुळे आलात बिना कचरा जो काय कचरा वगैरे बॉटल घेऊन याल तर रिटर्न घेऊन जा. चला आता वरती जाऊन व्ह्यू बघूया.
एक नंबर व्ह्यू आहे वरून, बघितलात तुम्ही. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आता ड्रोन बघू काय करायचं आहे, पावसावर डिपेंड आहे. तो काढता काढताच पाऊस येतो आणि इकडे रिस्की पण आहे. जास्त पाऊस वगैरे असेल तर इथे येण्याचा प्रयत्न करू नका. पाहू शकता इकडे हा बघा, हा या डोंगरातून असा तो समोर आपल्या ताहुली आहे, ताहुली. आणि हे असं डोंगरातून पाणी येतो आणि असं खाली हे बघा. तिकडे सगळे आपले मित्र थांबलेत आणि हा या बघा, असा वरून येतोय, हा इकडे खाली जातोय. आणि तिकडे मगाशी आपण मजा करत होतो तिकडे बदलापूरचा नजारा बघा, बदलापूर. आणि तो आपला बडोदा एक्सप्रेस हायवे दिसतोय बघा इथून. वाव, एक नंबर. वर्थ जे आपण गाईड केला ते वर्थ झालं आहे आपला. आणि खूप छान असा नजारा पाहायला भेटला आपल्याला. बरेच दिवसांची आपली इच्छा होती आणि ती आज पूर्ण झाली. एक नंबर.